मंडळी, आपण बऱ्याच ठिकाणी अशा काही घटना ऐकतो की जिथं मुलगी एकटी चाललेली आहे, महिला एकटी चाललेली आहे, तिची छेड काढली जाते. एवढंच नाही तर तिला उचलून तिच्यावर अत्याचार केला जातो. म्हणजेच काही महिला समाजामध्ये अशा एकट्या वावरत असताना त्या सुरक्षित नाहीत असा प्रश्न उचलला जातो. पण हे तर झाले बाहेरची लोक. पण जर असेच नराधम घरामध्येच लपलेले असतील आणि आपल्याच आई आणि आपल्याच मुलींवर वाईट दृष्टी टाकत असतील, एवढंच नाही तर त्यांच्या आबरूशी खेळत असतील, त्यांच्यावर ते घराच्या चार भिंतीमध्ये लैंगिक अत्याचार करत असतील, तर सांगा अशा मुलींनी जायचं कुठं, अशा महिलांनी जायचं कुठं? यांनी आधार घ्यायचा तर कोणाचा आधार घ्यायचा? आजची घटना अशाच काही घटनेशी मिळती जुळती आहे. या घटनेमध्ये एका मुलीवर तिच्या पित्याने तर तिच्या 2 सख्या भावाने घराच्या 4 भिंतीमध्ये जवळजवळ 3 वर्षापर्यंत लैंगिक अत्याचार केला. एवढंच नाही, या तिघांच्या अत्याचारामध्ये ही मुलगी 2 वेळा गरोदरसुद्धा राहिली आणि त्यानंतर मग या मुलीचा तिच्या आईने गर्भपात देखील केला. काय आहे हा संपूर्ण प्रकार, कुठं घडली ही घटना, हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रामराम मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, घटना आहे रांचीची. रांची जिल्हा आहे आणि रांची जिल्ह्याचं एक पोलीस स्टेशन आहे बरियातू. या बरियातू पोलीस स्टेशन अंतर्गत एक कुटुंब राहत होतं, ज्या कुटुंबामध्ये पती पत्नी आणि यांची 3 मुलं होती. 2 मुलं आणि 1 मुलगी होती. मुलगी जी होती ही लहानपणापासूनच जन्मताच नेत्रहीन होती, तिला काही दिसत नव्हतं. अशा प्रकारे त्या मुलीचा जन्म झालेला होता. घरामध्ये आई होती, वडील होते, 2 भाऊ होते. ह्यासाठी त्या मुलीला कसल्याही गोष्टीची काही चिंता नव्हती. जरी ईश्वराने तिला डोळे नसले दिले, तिचे भाऊ, तिचे 2 नेत्र होते, तर वडील जो होता हा तिच्या डोक्यावर एक छत्रछाया म्हणून उभा राहिलेला होता. तर आई जी होती ही ममतेची माया तिच्या डोक्यावर होती. ह्यासाठी मुलीला कसल्याही गोष्टीची काही चिंता नव्हती. पण जशी आता ही मुलगी हळूहळू मोठी होत चाललेली होती, जशी आता ही तारुण्यात येत होती, 13 वर्ष झाले, 14 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, अशा काही वयात जेव्हा ही मुलगी आली, हे जे कुटुंब होतं एक मोलमजुरी करून खाणारं कुटुंब होतं, सर्वसामान्य कुटुंब होतं. ह्यामध्येच आई आणि वडील हे बाहेर जाऊन काही काम करत असायचे. भावांचंही आता थोडंफार काही शिक्षण झालेलं होतं, ते सुद्धा आता काही छोट्या मोठ्या कुठं कंपनीमध्ये जाऊन काम करायचे. तर कधी मग गावामध्ये आले तर काही शेतामध्ये, काही इतर काही अशी छोटी मोठी कामं करत असायची. पण ज्या प्रकारे नेत्रहीन लोकांना दृष्टी जरी नसेल, त्यांना डोळ्याने जरी दिसत नसेल, पण त्याला अंतर्मनाचे डोळे असतात. त्यांना जाणवत असते की जवळपास त्यांच्या कोण आहे. त्या आवाजावरून ते माणूस ओळखत असतात की त्या नेमका समोरचा माणूस कोण आहे. तशाच प्रकारे या मुलीला सर्व काही आता गावातील लोकांची ओळख झालेली होती. जो कोणी या मुलीला बोलत असायचा, ही मुलगी त्याच्या नावाने त्याला हाक मारत असायची. कोणी दादा असो, कोणी काका असो किंवा एखादी कोणी महिला असो. घरातील तर सर्व लोकांची हिला पावलाच्या चाहूलवरून सुद्धा अंदाजा लागत होता की घरामध्ये कोण आलेला आहे, भाऊ आलेला आहे, वडील आलेला आहे किंवा आई आलेली आहे. अशाच प्रकारे जेव्हा आता ही नेत्रहीन असलेली मुलगी घरामध्ये एकटी राहत असायची आणि अशा वेळी मग जेव्हा ही मुलगी एके दिवशी आंघोळ करून आपल्या खोलीमध्ये आली आणि आता तिला कपडे बदलायचे होते. अशा वेळेसच या मुलीला वाटत होतं की आतून तर दार बंद केलेलं होतं, पण हिला असं वाटत होतं की तिच्या खोलीमध्ये कोणी ना कोणीतरी हजर आहे, जे तिला आता पाहत आहे. मुलगी तारुण्यात आलेली होती, त्यासाठी मुलीलाही कळत होतं की जे आपले शारीरिक अवयव असतात हे इतर काही लोकांच्या दृष्टीस पडू नये. लाज काय असते, आपली आबरू काय असते, हे या मुलीला जाणीव होती. त्यासाठी ही मुलगी अंगावर कपडे जे होते हे झाकून घेण्याचा प्रयत्न करत होती आणि विचारत होती की माझ्या खोलीमध्ये कोण आहे. पण तिला कोणीही उत्तर देत नव्हतं. मुलगी वारंवार विचारत होती की मला माहीत आहे माझ्या खोलीमध्ये कोणी ना कोणीतरी आहे, मला पाहत आहे, पण तुम्ही बोलत का नाही. अशा प्रकारे ती मुलगी विचारत होती. आई जी होती ही काहीतरी कामानिमित्त बाहेर गेलेली होती, जे भाऊ होते हे कामानिमित्त बाहेर गेलेले होते. पण ती मुलगी वारंवार विचारत होती. तिला वाटत होतं की घरामध्ये कोणतरी दुसरा एखादा व्यक्ती आलेला आहे आणि मला तो आता चोरून पाहत आहे, मला कपडे बदलताना तो पाहत आहे. पण मुलगी जसं आता मोठ्याने विचारत होती, आता त्या मुलीनं धमकावलं सुद्धा की तुम्ही आवाज द्या, कोण आहात ते सांगा, नाहीतर मी जोरजोराने ओरडीन, गावकऱ्यांना एकत्र करीन, शेजाऱ्या पाजाऱ्यांना मी हाक मारून इथं बोलावून घेईन. अशा प्रकारे त्या मुलीनं जेव्हा धमकावलं त्यावेळेस मात्र तिच्या तोंडावर एक हात आला आणि तिला घट्ट असं पकडण्यात आलं. तिला जसं मागून पकडलं, तिच्या तोंडावर हात दाबण्यात आला. त्यावेळेस मुलगी खूप घाबरली. एकतर ती नेत्रहीन असल्यामुळं तिला कुठं पळता येत नव्हतं आणि तोंडावर हात दाबल्यामुळं तिला काही बोलता येत नव्हतं. तिच्या कानामध्ये एक आवाज आला. पुढचा व्यक्ती त्या मुलीला म्हणत होता की जर ओरडण्याचा प्रयत्न केला तर तुला मी जागीच संपवून टाकीन, मला जे काही पाहिजे ते दे आणि मी निघून जाईन. अशा प्रकारे तो व्यक्ती त्या मुलीला बोलत होता. पण तो व्यक्ती काही अनोळखी नव्हता.
जे आवाज त्या मुलीच्या कानावर पडत होता तो आवाज ओळखीचाच होता, जे आवाज ती मुलगी लहानपणापासून ऐकत आलेली होती आणि तो आवाज दुसरं तिसरं कोणाचा नव्हता तर तिच्या जन्मदात्या पित्याचा आवाज होता. मुलीने जेव्हा हा आवाज ऐकला मुलीलाही कळत नव्हतं की हा वडील असा का करत आहे, मला असं यानं का पकडलेलं आहे, माझं तोंड का दाबत आहे. मुलगी आता विचारण्याचा प्रयत्न करत होती पण तिच्या तोंडावर वडिलांनी दाबून धरलेलं होतं. एवढंच नाही तर मग वडिलांनी त्यानंतर त्या मुलीला धमकावल्याच्या नंतर त्या मुलीवर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. आता मुलगी ओरडण्याचा प्रयत्न करत होती पण ओरडावं तर कोणासाठी ओरडावं. जो माझ्यावर अत्याचार करत आहे तो माझा जन्मदाता पिता आहे आणि जर मी असं लोकांना बोलवू तर माझ्याच वडिलांना लोक मारहाण करतील. आता मुलीला नाना प्रकारचे प्रश्न पडलेले होते. मुलगी पार गोंधळून गेलेली होती, घाबरलेली होती. मुलीला आता काही सुचत नव्हतं. पण जो वडील होता तिच्या शरीराचे लचके तोडत होता. शेवटी वडिलांनं जे काही त्याच्या मनामध्ये वासनेची आग होती ही त्या आपल्या पोटच्या मुलीवर त्यानं शांत केली. आता मुलगी काहीही बोलत नव्हती, मुलगी सुन्न झालेली होती. त्यानंतर वडिलांना तिला धमकावलं की बघ याच्याबद्दल जर कोणाला सांगितलं तर मी तुला घरामध्येच मारून टाकेन, अशा प्रकारे त्यानं तिला धमकी दिली. आणि त्यानंतर मग मुलगी आता शांत झालेली होती आणि तो जो वडील होता हा निघून गेलेला होता. मग आता जसं की आता या मुलीनं ते सर्व काही जो प्रकार होता सहन केलेला होता. आता याच्याबद्दल ती आपल्या आईलाही सांगू शकत नव्हती, काही इतर लोकांनाही सांगू शकत नव्हती किंवा भावांनाही सांगू शकत नव्हती. वडीलच आपले आहेत आणि वडिलांच्या आधारानं आपण जगत आहोत आणि आपल्या वडिलांबद्दलच आपण जर असं काही सांगावं तर मला घरातून हाकलून देतील, मला जीवे मारून देतील, अशा प्रकारे त्या मुलीला भीती वाटत होती. त्यासाठी मुलगी हे जे काही प्रकार घडलेला होता सहन करत आलेली होती. पण अशाच प्रकारे जो तिचा वडील होता याचं मात्र आता धाडस वाढत चाललेलं होतं. त्याला आता कळालेलं होतं की मुलीने हे आता आपल्या आईला सांगितलं नाही किंवा इतर कोणालाही सांगितलेलं नाही. त्यासाठी मग आता हा जो वडील होता वासनेने एवढा आंधळा झालेला होता की त्याला मुलीवरच आपल्या वासना पूर्ण करायच्या होत्या. त्यानंतरही तो मग तशाच प्रकारे आपल्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करत आलेला होता. अशाच प्रकारे जवळजवळ आता बरेच काही दिवस झालेले होते आणि ह्यामध्येच मग एके दिवशी जो वडील होता याला एका प्रकारे आता आपल्या तरुण मुलीची चटक लागलेली होती. हा ज्या प्रकारे पत्नी कामावर जायची, मुलं बाहेर कामावर गेले, घरामध्ये जेव्हा ही नेत्रहीन मुलगी एकटी असेल त्यावेळेस मग पिता या मुलीवर आपल्या वासना पूर्ण करत असायचा. अशा वेळी एके दिवशी हा जो पिता होता आपल्या मुलीसोबत असेच काही दुष्कृत्य करत होता. हे करत असतानाच एक मुलगा घरामध्ये आला आणि त्यानं हा जो संपूर्ण प्रकार होता हा पाहिला. हा पाहिल्याच्या नंतर जो वडील होता हा एकाएकी उठून गेला. मुलीला काही कळालंच नाही की नेमकं माझा वडील असा का घाबरल्यासारखा करत आहे. त्यानंतर जेव्हा वडील घराच्या बाहेर निघून गेला आता तो एवढा काही कानकोंड्यासारखा झालेला होता की त्याला आता काय बोलावं आणि काय नाही काही सुचत नव्हतं. मग जो मुलगा होता यानं हा संपूर्ण प्रकार पाहिलेला होता. त्यानं आपल्या बहिणीला विचारलं की हे काय प्रकार चालू आहे. त्यावेळेस बहिणीनं सांगितलं की हे बाबाच माझ्यासोबत अशा प्रकारे बळजबरी करत असतात. आता बहिणीला वाटलेलं होतं की आता भावाला याच्याबद्दल कळालेलं आहे, आता भाऊ माझ्या वडिलांपासून माझं रक्षण करेल असं आता बहिणीला वाटत होतं. पण जो भाऊ होता तोही त्याच पित्याची संतान होता, त्याच्यामध्ये त्याचेच तसे काही दुर्गुण होते. त्यालासुद्धा वाटत होतं की बहिणीचं आणि पित्याचं हे अनैतिक संबंध सुरू आहे आणि बहीण पित्यासोबत तिच्या मनानेच हे अनैतिक संबंध ठेवत आहे, तिच्या मनाने त्याच्यासोबत ती शारीरिक सुख घेत आहे. त्यानंतर मग भावानेच आपल्या बहिणीला धमकावायला सुरुवात केली. ज्या बहिणीला असं वाटलेलं होतं की भाऊ तिचं आता रक्षण करेल, तिचा पाठीराखा होईल, पण भाऊच तिच्यावर आता वासनेने तुटून पडला होता तिच्याशी. त्यानंतर भावानेही बळजबरी करायला सुरुवात केली आणि जर ओरडण्याचं किंवा याच्याबद्दल कोणाला सांगण्याचा प्रयत्न केला तर तुझ्या आणि वडिलांच्या अनैतिक संबंधाबद्दल मी सर्व काही गावकऱ्यांना सांगेल की तू ज्या प्रकारे नेत्रहीन आहेस पण तू किती खालच्या थराला गेलेली आहेस, आपल्या जन्मदात्या पित्यासोबत तू अनैतिक संबंध ठेवतेस. आता मुलीचा नाईलाज झालेला होता. भाऊ तिला काही समजून घेऊ शकत नव्हता की हे ती तिच्या मनानं करत नव्हती तर पिता तिच्यावर बळजबरी करत होता. या मोठ्या भावाने त्या मुलीवर त्याच प्रकारे मग बळजबरीने शारीरिक संबंध स्थापित केले. असंच काही जेव्हा आता घरामध्ये भाऊ वडील अशा प्रकारे आळीपाळीने या मुलीवर जेव्हा लैंगिक अत्याचार करत असायचे तेव्हा तिसऱ्या नंबरचा जो भाऊ होता या भावालाही कळलं की भाऊ आणि पिता आपल्या बहिणीसोबत असे घाणेरडे कृत्य करत आहेत. त्यानंतर त्याच्याही मनामध्ये अशाच प्रकारच्या काही वासना पेटल्या आणि त्यानंतर त्यानेही मग त्या आपल्या बहिणीवर अशाच प्रकारे बळजबरीने तिला धमकावून की तू भावासोबतही अशा प्रकारे दुष्कृत्य करतेस, वडिलांसोबतही करतेस आणि माझ्यासोबत करायला तुला काय हरकत आहे, अशा प्रकारे मग हे तिसरा जो भाऊ राहिलेला होता तो सुद्धा मग या
मुलीवर त्याच प्रकारे लैंगिक अत्याचार करता आलेला होता। आता दोन भाऊ आणि पिता हे सर्व काही एक झालेले होते। जेव्हा यांना एकमेकांना संधी मिळायची त्यावेळेस या नेत्रहीन मुलीवर हे अशाच प्रकारे लैंगिक अत्याचार करत असायचे। अशामध्येच आता मुलीला काय करावं आणि काय नाही काही सुचत नव्हतं। आपल्या आईला ती सांगण्याचा प्रयत्न करायची, पण आईला सांगावं तर तिचं धाडस होत नव्हतं। आई काय म्हणेल असं तिला वाटत होतं। पण ह्यामध्येच एके दिवशी ती मुलगी गरोदर राहिली आणि 4 ते 5 महिने झाल्याच्यानंतर मग आता तिनं जेव्हा आता नाईलाज झालेला होता त्यावेळेस सांगितलं की आई, माझ्यावर माझे वडील दोन्ही भाऊ लैंगिक अत्याचार करत असतात आणि त्यांच्या अत्याचारामुळं मी आज आई होणार आहे। अशा प्रकारे जेव्हा आईला सांगितलं त्यावेळेस आईला याचं काही नवल वाटलेलं नव्हतं। आईला याच्याबद्दल अगोदरही कुणकुण लागलेली होती, पण आईनं हे पाहून न पाहिल्यासारखं केलं होतं, याच्याकडे दुर्लक्ष केलेलं होतं। त्यानंतर आईने आपल्या मुलीलाच कोणत्याही प्रकारे गप्प राहण्यास सांगितलं। जर याच्याबद्दल तुनं गावामध्ये काही वाच्यता केली तर गावातील लोक आपल्याला मारहाण करतील आणि आपल्याला गावाच्या बाहेर हाकलून देतील। त्यासाठी जे काही झालेलं आहे हे तू आता सहन कर आणि शांत राहा, अशा प्रकारे आईने सांगितलं। त्यानंतर आईने तिला एका हॉस्पिटलमध्ये नेलं। हॉस्पिटलमध्ये नेऊन तिचा गर्भपातसुद्धा करून आणला। अशाच प्रकारे मग आता जेव्हा गर्भपात करून आणल्याच्या नंतरही हे जे भाऊ होते, हे जो वडील होतं, हे काही मात्र अजून थांबत नव्हते। त्या मुलीला दुसऱ्यांदा त्या तिघांनी मिळून गरोदर केलं। दुसऱ्यांदा जेव्हा ही मुलगी गरोदर राहिली त्यावेळेसही आईने अशाच प्रकारे तिचं गर्भपात करून आणलं। पण आता मुलीला जे काही आता हे प्रकार होता हा आता असह्य झालेला होता। एकतर ती नेत्रहीन होती, तिला कुठं जावं, कोणाचा आधार घ्यावं हे काही सुचत नव्हतं। जे तिचे आधार होते, जे तिचे रक्षक होते, हे सर्व मिळून आता भक्षक बनलेले होते। दोन भाऊ वडील हिच्यावर दुष्कृत्य करत होता, तर आई हे सर्व काही डोळेझाक करत होती, त्यांचीच पाठराखण करत होती, मुलीला अजून गप्प राहण्यास सांगत होती। शेवटी मुलगी एके दिवशी घरी एकटी होती। त्यानंतर मुलीनं ठरवलं की याच्याबद्दल नक्की कोणाला ना कोणाला सांगावंच लागणार आहे, नाहीतर हे अशाच प्रकारे माझ्यावर अत्याचार करत राहतील। त्यानंतर ही मुलगी एका शेजाऱ्याच्या घरी गेली। शेजाऱ्याच्या घरी गेली असता तिथं पती पत्नी दोघेच बसलेले होते। त्या मुलीनं अगोदर विचारलं जवळपास कोण आहे कोण नाही। त्यानंतर शेजाऱ्याने सांगितले की कोणी नाही, आम्ही दोघं पती पत्नीच आहोत आणि काय काम आहे सांग आम्हाला, तुझी काही अडचण आहे का, आम्ही तुझी अडचण दूर करू। त्यानंतर मुलीने जो काही प्रकार घडलेला होता हा त्या शेजाऱ्याला सांगितला। शेजाऱ्याने आणि त्याच्या पत्नीने जेव्हा संपूर्ण प्रकार जो ऐकला त्यावेळेस त्यांनाही विश्वास वाटत नव्हता, पण मुलीनं अक्षरशः रडून त्या सर्वांना सांगितलेलं होतं की जो काही प्रकार घडत आहे हा खरा आहे आणि माझी आईसुद्धा याच्यामध्ये सहभागी आहे। माझी आईसुद्धा त्यांना रोखत नाही, त्यांचा विरोध करत नाही, उलट तो जेव्हा माझा गर्भ ठरेल त्यावेळेस ती माझा गर्भपात करून आणते। अशा प्रकारे जेव्हा शेजाऱ्याने ऐकलं तेव्हा त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि शेजाऱ्याने थेट त्या मुलीला घेतलं। मुलीला विचारलं की तुला पोलिसात तक्रार करायची आहे का, फक्त तुला या लोकांपासून पोलिसच सोडू शकतात आणि पोलिसांमध्ये तू तक्रार कर, या चौघांनाही अटक होईल। तर मुलीनं त्याच प्रकारे होकार दिला आणि त्यानंतर मुलगीही त्यांना म्हणाली की मला पोलीस स्टेशनपर्यंत तुम्ही घेऊन चला। जेव्हा आता शेजारी या मुलीला पोलीस स्टेशनला घेऊन गेला आणि पोलिसांमध्ये गेल्याच्यानंतर जे SHO होते, जे पोलीस स्टेशनचे अधिकारी होते, यांनी लगेच एका महिला अधिकाऱ्याला बोलवलं, कारण या मुलीनं एका पुरुषाला जे काही प्रकार घडलेला आहे सांगताना लाजू नये किंवा घाबरू नये ह्यासाठी त्यांनी एका महिला अधिकाऱ्याला बोलवलं। महिला अधिकाऱ्यांनी त्या मुलीला विश्वासात घेतलं, तिला धीर दिला, तिला सांगितले की तुला घाबरण्याचं काही कारण नाही, तुला आम्ही सर्व काही सुरक्षा देऊ, तुझे सर्व काही आम्ही व्यवस्था करू, पण तू जे काही तुझ्यावर प्रकार घडलेला आहे, जे काही अत्याचार घडलेला आहे याच्याबद्दल सविस्तर पद्धतीने सांग। त्यानंतर या मुलीनं जो काही प्रकार घडलेला होता महिला अधिकारी पोलीस अधिकाऱ्याला सांगितला आणि महिला पोलीस अधिकाऱ्यांनी मग हे संपूर्ण जो प्रकार होता या मुलीचा लिहून घेतला आणि त्यानंतर तक्रार दाखल करून घेऊन पोलिसांनी लगेच यांच्या घरी जाऊन धडक दिली आणि जे या मुलीचा वडील होता, एक भाऊ होता, आई होती, या तिघांनाही अटक केली। तिघांना अटक करून पोलिसांमध्ये आणलं। मुलीचंही मेडिकल चाचणी करण्यात आली, त्यावेळेस आढळून आलेलं होतं की मुलीचा गर्भपात झालेला आहे। ज्या प्रकारे मुलगी सांगत आहे त्या प्रकारे मुलीवर लैंगिक अत्याचार झालेला आहे असं मेडिकल तपासणीमध्ये सुद्धा निष्पन्न झालं। पोलिसांनी या तिघांनाही अटक केली, तर एक जो भाऊ होता हा काही काम करण्यासाठी दुसऱ्या राज्यात गेलेला होता, पोलीस त्याचाही शोध घेत आहेत। संपूर्ण घटना 1 जुलै 2025ची आहे। 1 जुलै 2025ला ही संपूर्ण घटना उघड झाली आहे। तर मंडळी, ही संपूर्ण घटना तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणालाही बदनाम करणे हा नसून फक्त अशा घटनांपासून तुम्हाला सतर्क करणे, सावध करणे हाच आहे। आणि या संपूर्ण घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तेव्हा सतर्क राहा, सावध राहा, सुरक्षित राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र।